तर मित्रांनो, अनप्लॅन भटकंती करत मी आलतो पुणे नाशिक हायवेला नारायणगाव शहराजवळ असलेल्या हॉटेल मराठा रियासतला. तर काय मंडळी, आतमध्ये येताच मी पाहिलं की विविध पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचे फोटो होते आणि वरती लागलेले पदार्थाचे फोटो पाहून तर माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटले. मग आपण लगेचच मागवली आपली गावरान मासवडी थाळी. ती थाळी पाहताच एकदम डोळे असे चक्रावून गेले, कारण की त्या थाळीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर रस्सा आणि तो जो अरोमा होता त्या टेस्टचा तो एकदम लाजवाब होता. तर तुम्ही रस्सा पाहू शकतात की ते एकदम झणझणीत आणि मसालेदार रस्सा होता आणि ते पिवळ्या पिवळ्या मासवड्या एकदम चविष्ट. तर ते लगेचच मग काय मित्रांनो, मी विचार न करता मासवडी हातात घेतली आणि हातात घेतल्या मी लगेच आतमधलं सारण पाहिलं, कारण की मासवडीमध्ये इम्पॉर्टंट असतं ते आतमधलं सारण, आणि ते सारण एकदम पुरेपूर असं खोबरं आणि मसाल्याचं होतं. त्यामुळं लगेचच ताव मारलं मी मासवडीवर आणि बघूया म्हणलं चव काय आहे. आणि ते चव पाहताच मग मी काही प्रशंसा थांबवली नाही, कंटिन्यू प्रशंसा करत बसलो. तर हे हॉटेल मित्रांनो एकदम आपलं फॅमिली फ्रेंडली आहे. तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे नसन तर हॉटेल मालकांनी मागं कॉटेजेसची पण सोय आपल्याला करून दिलेली आहे. आणि ह्या थाळीची चवचं रहस्य बघण्यासाठी मी त्यांच्या किचनमध्ये गेलो आणि मग मला कळायला हा सगळा स्वयंपाक चुलीवरचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर चुलीवरचं जेवण खायचं असेल आणि जर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज पण खायचं असेल तर नक्की तुम्ही विजिट करा या हॉटेल मराठा रियासतला. मालकांना म्हणलं एवढे सुंदर सर्व्हिस दिल्यासाठी धन्यवाद.